डोळ्यातून पाणी आलं का? छान आहे एकदम। तर मित्रांनो आता आम्ही इथे हॉटेलला थांबलेलो आहे मिसळ खायला। तुम्ही बघू शकता आपले तुषार मोरे, त्यानंतर सगळे कार्यकर्ते आहेत। तर मित्रांनो आता आपण जेवण घेऊन आलोय, सगळे थकले होते, भूक लागली होती। तर इथं आपल्याला चिंचखेड चौक एका देवेंद्र मिसळ आली, तर तिथं आपली सोय झालेली होती, पूर्ण कार्यकर्त्यांनी सोय करून ठेवली होती। तुम्ही पाव वगैरे बघू शकता, आपल्या मंडळाने सोय केलेली आहे मिसळ पावची। एकदम दणकावून अनलिमिटेड मिसळ पाव आहे। आपले निम्मे पोरं खाऊन गेलेले मिसळ पाव, त्यांना आवडलेली। आता मी ट्राय करणार आहे। आपले अमित भाऊ त्यांच्याकडून मिसळ अनलिमिटेड आहे आणि पाव आपले राजू यांच्याकडून पाव अनलिमिटेड आहे। मिसळची टेस्ट मस्त आहे, एकदम झणझणीत आहे। आता बाकी कार्यकर्ते त्यांना विचारून बघा। सकाळी आम्ही 7 वाजता चांदूरवरून निघालो होतो। अक्षरशः आमचा पहिला चहा वगैरे पिला होता आणि बिस्किट वगैरे खाले होते, पण आता मुलं एवढे धावून धावून थकले। इथं आम्ही मंडळातर्फे आम्ही मिसळची सोय केलेली आहे आणि अत्यंत खरंच मी 2 पाव खाणारा माणूस आज 4 पाव खातोय, कारण एवढी भूक लागली। कारण पळून पळून आम्हाला एकदम भूक लागलेली। लहान मुलं वगैरे सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे। अतिशय एन्जॉय घेतोय आम्ही जोतचा। आणि आता आम्हाला अजून 35 किलोमीटर राहिले आमचा पल्ला गाठायला। आम्ही तो लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करू आमच्या सातपुडा जाण्याचा। धन्यवाद। मिसळ अनलिमिटेड आहे, अमित भाऊ बंधुरे यांच्याकडनं आहे। आणि पावाचं जे लोकेशन आहे ते राजू भाऊ जेदे यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे। बिस्लेरी बॉटल राहुल भाऊ गोरधने, त्यानंतर बिस्किट पुडा रवींद्र खोडे यांच्याकडनं देण्यात आलेले। दीपक भाऊ रायबान यांच्याकडनं चहा देण्यात आलेला आहे। अतिशय उत्कृष्ट असे नियोजन चालू आहे आणि वेळेवरती ज्योत खोडे पार्कला पोहोचवण्यात येईल। धन्यवाद। हाय गाईज, ओम ज्ञानेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट 5 ज्योत रॅली। आता सध्या आमचं पिंपळगावला नाकोडा नाश्ता चालू आहे, त्यामुळे आता पावाची रिक्वायरमेंट वाढली जरा। इथे फक्त आम्ही मिसळ घेतली, पाव आम्ही घरनं आणले होते आणि पावाचे स्पॉन्सर राजा शेठ होते। धन्यवाद। हाय लाईव्ह।